अळजापूर येथील यात्रा मैदानाच्या प्रश्नावर गुरुवारी नगर परिषद कार्यालयासमोर महिलांच्या वतीने करण्यात आलेले ठिय्या आंदोलन अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनादरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्या महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यात्रा मैदानाबाबत यापूर्वी सादर करण्यात आलेल्या निवेदनावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत महिलांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर किंवा ठोस आश्वासन मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र दिलेल्या वेळेत नगरपरिषदेच्या वतीने कोणतेही स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी, चोळी आणि बांगड्या अर्पण करून प्रतिकात्मक ओटी भरली आणि मुख्याधिकाऱ्यांचा जाहीर निषेध नोंदविला. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात हा अनोखा निषेध करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. एकमत डिजिटल करिता सचिन ठेले, तुळजापूर. नगर परिषदेच्या दालनामध्ये आपलं आज ठिय्या आंदोलन होतं. नगर परिषदेच्या वतीने आपल्याला काय आश्वासन देण्यात आलं? नगरपालिकेच्या वतीने सगळे खोटे आश्वासनं दिल्यामुळे त्यांनी आमच्याकडे जो केलेलं होतं ते आम्ही त्यांचं काही स्वीकारलेलं नाही. नाकर्ते असलेले अजिंक्य रणदिवे आणि त्यांचं प्रशासन ह्याच्यामुळं आम्ही त्यांना आत्ता आमच्या ताई प्रगती किरण लोंढे पाटील कदम सर्व भगिनी माता यांनी शिवसाहेबाच्या खुर्चीला साडी, चोळी, बांगड्याचा आहेर करून आमचं हे आंदोलन स्थगित करून आम्ही सोमवारी 9:30 ते 10 वाजता अजून एकदा ठिय्या आंदोलनाला सुरुवात करतो. त्यावेळेस काय पवित्र आक्रमक तुमचं आंदोलन होणार आहे का काय? त्यावेळेची रूपरेषा आम्ही तुम्हाला रविवारी पत्रकार परिषद घेऊन सांगू. Thanks for watching Ekmat Digital.